आणि पार्लरचं काय? पार्लरला कधीपासून जायला सुरुवात करणार आहेस तू? नाही म्हणजे आय नो जेनी आहे तिथे, ती सगळं सांभाळतीये आणि उत्तमरित्या सांभाळतीये ती, पण तरी सुद्धा तू असायला पाहिजेस ना. यू आर द ओनर. तुझ्या तिथे असण्याने खूप मोठा फरक पडणार आहे. कसं आहे माहितीये का वहिनी, तू इतक्या मेहनतीने हा बिझनेस सुरू केलायस, मध्ये आधी काही प्रॉब्लेम्स नको व्हायला. तू तू परवा आता कुठल्या तरी कंपनीमध्ये प्रेझेंटेशन साठी सुद्धा गेली होतीस, हो की नाही? तर त्यांची ऑर्डर सुद्धा मिळणारच होती, त्याचे काही प्रिपरेशन्स असतील, तयारी करायची असेल, कधी करणार आहेस? त्यासाठी तरी का होईना पार्लरमध्ये जावं लागेल की नाही? तुझ्या असं घरी बसण्याने काय होणार आहे ग? उगाच बिझनेस सफर होईल, बाकी काही होणार नाही. तसंही दादा आला की त्याला काय वाटेल ग, तू अशी गेले अनेक दिवस घरातच बसलीयस, पार्लरला जातच नाहीयेस? भडकेल तो तुझ्यावर, चिडेल. तुला जरा तरी अंदाज आहे का? शिल्पी तू अगदी बरोबर बोलतेस, पण मी कसं जाणार पार्लरला सांग ना. बाबा नाही म्हणतायत, आई नाही म्हणतायत, आणि घरातली दोन मोठी माणसं जर नाही म्हणतायत तर जाणं बरं दिसेल का? हो, हे पण बरोबर आहे म्हणा. आता घरातली मोठी माणसं नाही म्हणतात तर कसं जायचं? पण जायचं. हे बघ, शेवटी कितीही झालं ना तरी आपण आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. तुझं मन काय सांगतंय? इतक्या मेहनतीने तू हा बिझनेस उभा केलायस, तू नाही गेलीस तर खरंच प्रॉब्लेम्स होतील. बिझनेस त्याच्या ओनर शिवाय असा चालणं अवघड असतं ग. आणि एकदा का स्लो झाला ना बिझनेस की मग काही नाही करू शकणार तू. सगळा लॉस. लॉस तर सोड, स्वप्न, तुझ्या स्वप्नांचं काय वहिनी? आणि एकदा का दादा आला की या लोकांना कळेलच ना की कसे ते खोटे होते, किंवा कसं त्यांनी उगाच तुला विरोध केला. हे त्यांचं त्यांना रिअलाइज होईल ग. तू त्याची चिंता नको करूस. थँक्स शिल्पी. आत्ता ह्या क्षणी या घरातलं फक्त तूच मला समजून घेतेस. मी जाईन पार्लरमध्ये. हो, अगदी उद्यापासूनच सुरू करते मग. परफेक्ट. याला म्हणतात पक्की बिझनेस वुमन. काय ग? सवय नाहीये ना. मी असू दे असू दे. अगं थांब जरा. दे. ऐक तू, मी हे सगळं करते, तू बाहेर जाऊन बस. ओ गॉड, मी म्हणलं होतं मी करते. ठीक आहे, करशील ना? हो अगं करेन. जा. मी जाणार पार्लर. अहो आई, असं करून कसं चालेल? तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायला हवी, आणि औषधं नाही घेतली तर तुम्हाला आणखी त्रास होईल. अरे घशाखाली घासच उतरत नाही, काय करू? आई अहो पाणी घ्या. आई अहो पाणी घ्या, ठसका लागलाय. घ्या पाणी. वहिनी अहो किराणा आणलाय. काय? किराणा. हो किराणा. अरे पण मी मागच्याच महिन्यात सगळं सामान भरलंय. कुणी यादी दिली? ते मग अशी काकांनी दिली. बाबांनी यादी दिली? आणि तुमच्याकडे पूजा आहे म्हणून मी तुमच्याकडे आधी सामान आणून दिलंय. नाही रे, आमच्याकडे पूजा कसली? कोण? ते तेरा. अरे बरं झालं आलास. किती झाले? तू नाही. थँक्यू. दे माझ्याकडे. नाही राहू दे ताई, मी अरे दे. अगं मी ठेवतो ताई. सोड विद्यू. ताई, ठेवतो. अरे हे काय? अरे बापरे,
कणी आपल्याकडे कणी कुणी खात नाही. या रवा प्रश्नांची उत्तर आता. ती काळ्या कपड्यावाली काकू अशीच आहे, नेहमी दार उघडच ठेवते. म्हणजे मी काय म्हणते, आपण इकडून जाऊयात, मला खूप भीती वाटायला लागली आता. थांब ना जरा. नेहमी इकडे असा अंधारा आणि धूर असतो का? ते काय माहिती नाही, पण लास्ट टाइम आलेली ना तेव्हा मला खूप भीती वाटली होती. तुम्ही ह्या वस्तूंनी मामाशी कसं बोलणार होतात ते काय मला माहिती नाही, पण ती काळ्या कपड्यावाली काकू आहे ना, तिने मला इकडे बसवलं आणि त्या कोपऱ्यात बघून असं 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 काहीतरी करत होते आणि मंत्र बोलत होते कसला तरी, जो मी पहिला कधीच ऐकला नव्हता आणि मला त्याचा अर्थ पण माहिती नाही. मंत्र म्हणजे शुभम करोती? मंत्र म्हणजे शुभम करोती नसतं, शुभम करोती प्रेयर असतं. मंत्र म्हणजे काहीतरी विचित्रच असतं, पण त्याचा अर्थ मला पण नाही माहिती. आपण मामाशी बोलायचं जाय करूया. संजू, ते काय आपल्याला माहिती नाही आणि आपलं काय चुकलं तर आणि बाबांना त्रास झाला तर? नको नको नको, मामाला त्रास नको. संजू, पण ती काळ्या कपड्यावाली काकू इकडे नाही तर तिला पनिशमेंट कशी देणार? अशी? अरे संजू, काय करतो असे? पनिशमेंट अशी? अगं बघ, हे तिचं सगळं सामान पडणार आणि मग काहीच नाही राहणार इकडे. मग ती तुझ्यासारख्या अजून मुलांना फसवूच शकत नाही. ये चल. अरे मोठा आवाज होईल त्याचा, ती येईल ना परत. हा हा. Yes! हे तर झालं. अजून काय बाकी का? आतमध्ये काय आहे ते माहिती नाही, पण त्या दिवशी ती ना तिकडे गेलेली, म्हणजे नक्कीच काहीतरी आतमध्ये आहे. चल. अरे काय केलं तुम्ही हे? अरे ही काय मस्ती करायची जागा आहे का? थांबा, तुमच्याकडे ना तर मी बघतेच चांगलं. काय बिंडो पोरत. श्रेयस वाघमारेची पोरगी एवढ्या घाईत कुठे जाते? मला प्लीज जाऊ द्या ना, प्लीज जाऊ द्या मला. मला सोडा, नाही तर मी ओरडेन. ओरडणार आहेस? ओरड, ओरड ना. जाऊ द्या ना मला प्लीज. तू आम्हाला ओळखलं नाहीस ना? तुझ्या बाबांचे मित्र होता आम्ही. तुझ्या बाबाने जर पैसे परत फेडले नाही ना तर हा पाल्या तुला असाच गाठत राहणार. माझ्या बाबाने कोणाकडून पैसे नाही घेतले, त्यामुळेच मला कॉर्नर करताय. गच, तुझ्या बाबाला पैसे परत द्यायला सांग. त्याने जर पैसे परत दिले ना तर तुझं तोंड सुद्धा बघणार नाही. मी खरं सांगते, माझ्या बाबाने कोणाकडून पैसे नाही घेतले, त्याला फसवलं गेलं. गप. आता आहे ना, तुझ्या बापाला जाऊन सांगायचं, टाइमात पैसे दे, नाहीतर त्याला सोडणार नाही. आता ही गण फक्त आहे ना दाखवली हो. नेक्स्ट टाइम ठोकेल. पैसे तुझ्या नवऱ्याच्या हातात दिलेत, मॅटर संपला. परत त्यालाच करायला लागणार आहे.
ओ काय श्रेयस बद्दल बोलताय? तो या जगात नाहीये. आणि पैसे पैसे काय करता? या पैशा पायीच त्याने आपला जीव गमावलाय. हे बघा, हे गावी ना तुमच्या पैशाची व्यवस्थाच करायला गेले. ते परत आले ना की तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. पण आता तुम्ही इथनं जा. त्याला जिथे जायचंय तिथे जाऊ दे. पैसे टायमात परत पाहिजे. मला सांगितलं ना मिळतील तुमचे पैसे. निघा इथनं आता. आता ती सांगते ना तुम्हाला निघा म्हणून. निघा ना. ए म्हातारे, तू तर डायरेक्ट बोललीस ना तुझा पोरगा टपकलाय. तुझ्या सुनेचं ऐक जरा, ती काय सांगते. नवरा परत येणार आहे. चॉकलेट आवडतं तुला? खूप. जा जा तू. जा आतमध्ये. माझा मुलगा पण ना एवढाच. तुमच्या यांना सांगा पैसे परत द्यायला, नाही तर हिला घरी घेऊन जाईल. माझ्या मुलाला खेळायला फ्रेंड मिळेल. हे बघा, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. पण आता या क्षणी इथनं जा. जा म्हणते ना मी. चला रे. हद्द झाली अश्विनी तुझी. काय सांगितलंस त्यांना? श्रेयस त्यांचे पैसे देणार आहे? कसे पैसे देणार आहे? कुठून पैसे देणार आहे? शिल्पी खरंच सगळं हाताच्या बाहेर गेले. देणेकरी आता दारात यायला लागले. हे आता सगळं देवा नाही रे मला सहन होत. तू आता काहीतरी मार्ग दाखव, नाही तर मला तरी घेऊन जा. अयो काय बोलताय तुम्ही? नका टेन्शन घेऊ. हे परत येतील. सुखरूप आहेत ते. येणार आहेत परत ते. तिथे आल्यावर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बाबा, ते गुंड डेंजरस आहे तो. त्यांना पैसे मिळाल्याशिवाय नाही सोडणार ते आपल्याला. आणि मुळात इतके पैसे आणायचे कुठून? तो प्रतीक म्हणतोय जर का तसं आंबेडकर मिळाला ना तर काहीतरी होऊ शकेल. अरे पण बबन, तो आंबेडकर भेटेल कुठे? तो स्वतःहून तर सापडणार नाहीये, पण प्रतीक गेले त्याला शोधायला. प्रतीक आंबेडकरला शोधायला जाणार? हो काका, कारण तो आंबेडकर राहतो कुठे त्या गावाचं नाव आम्हाला माहिती आहे. पण त्या गावात जाऊन जर का आंबेडकरला शोधलं ना तर तू नक्कीच मिळेल. जर का तो मिळाला ना त्याला इकडे घेऊन येऊ आणि त्याच्याकडून सगळं कबूल करून घेऊ आपण. विद्युत तसं झालं तर ठीकच होईल, नाहीतर आपल्यावर घर विकायची पाळी येईल. नाही बाबा, आपल्यावर घर विकायची वेळ नाही येणार. एकदा घरी आले ना की सगळं व्यवस्थित करतील. खरंच तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. अश्विनी, अश्विनी, तू या घराचा आधार आहेस. आजवर अनेक अडीअडचणीतून या घराला तू सांभाळलायस. पण आता हे मला सहन होत नाहीये. मी सुटतो तुला. स्वतःला सांभाळ बेटा. जे घडलंय ते अत्यंत दुर्दैवी होतं, पण त्याचा स्वीकार करण्याशिवाय आपल्याकडे मार्ग नाहीये. म्हणून म्हणतो समजून घे. तुझ्या मुलींना, या घराला तुझी फार गरज आहे बेटा, फार गरज. नाही बाबा, तुम्ही बाबा, माझी खात्री आहे हे नक्की येतील. आणि हे घरी आल्यावर ना सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. हे येतील परत घरी. आणि हे असे हात वगैरे नाही जोडायचे बाबा. अगं अश्विनी, तुला कसं समजवायचं?
विद्युत अरे तू तरी सांग ना या दोघांना. या दोघांनी ना ते गुंड आले घरी ना त्याचं टेन्शन घेतलंय. ताई मी बोलतो यांच्याशी. बाबा तुम्ही नका काळजी करू. यातनं खरंच काहीतरी मार्ग काढूया आपण. होईल सगळं व्यवस्थित. हे परत येणार आहेत आणि सगळं छान होणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. साहेब आता बरं वाटतं ना तुम्हाला? नाही म्हणजे कुठे दुखत नाहीये ना? ए बाबा, हे किती आहे? 8, बरोबर आहे. आता सांग, हे किती आहे? 4. यांना तर आकडे कळतायत. मग मी आता पहिलंच बोलवतो. ह्यांना बोलता येतंय, ऐकायला येतंय, सगळं नीट दिसतंय. ह्यांना ह्यांचं नाव बी आठवतंय. ह्यांचं नाव आहे शरयस. सिरियस? ह्या शहरातली लोकांची ह्यांची काय नाव असतात आपल्याला काही कळत नाही बाबा. आली का सूत साहेबासनी? होय. देवी आईंची कृपा झाली यांच्यावर. एवढ्या मोठ्या अपघातातून वाचले म्हणजे काय खायचं काम नाही. साहेब तुमचं नशीब लय जोरदार आहे बघा. देवी आई धावून आली तुमच्यासाठी. साहेब देवी आईचा प्रसाद आहे, खाऊन घ्या. देवी आईने तुम्हाला पुनर्जन्म दिलाय बघा. जय देवी आई. साहेबांना पाणी द्या. होय. अश्विनी, मला घरी जायचं. हो साहेब. तुम्ही आराम करा. तुम्ही आराम करा. मला घरी जायचं. घरी जायचं मला. तुमच्या अंगात ताकद नाही, आराम करा. अश्विनी, मग घर. आई काय ग, जागी आहेस अजून? झोपली नाहीस? बाबा तुम्ही पण नाही झोपलात? उद्याच्या पूजेची खूप काळजी वाटते. श्रेयसच्या 13व्याच्या पूजेत कुठलं विघ्न यायला नको. श्रेयसचं 13वं म्हणतानाच कसं तरी वाटत. त्याला नीट निरोप देखील देता आला नाही ग. पण त्याला शांती मिळावी म्हणून जे काय विधी करायचे ते नीट पार पडू दे. पण या अश्विनी ते होऊ देईल असं वाटत नाही. काय करायचं? आई आपण जर तिला पूजेच्या वेळी बाहेर पाठवलं तर चालणार आहे का? मला वाटतं तसंच काहीतरी करावं लागेल आपल्याला. तिला बाहेर पाठवण्याचा विचार करू नका. तुम्ही करायला जाणार एक होईल वेगळंच. पण ती घरात असेल तर 13व्याची पूजा होऊ देणार नाही. सोसायटीत झाली तेवढी बेबरूप खूप आहे. आता नातेवाईकांसमोर तमाशा नकोय.
तारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात्। ओम आद्यभूताय विद्महे सर्वसेव्याय धीमहि। हे काय सगळं? आशू, माई, हे काय सगळं? हं? काय सगळं हे? आशू, आता बास झालं. अगं आता मान्य कर, श्रेयस या जगात नाहीये. मान्य कर आता. ही साडी नेस पूजेसाठी. आशू, ती साडी बदल आणि ही साडी नेस आता. आशू, अश्विनी, हे मंगळसूत्र आता काढावं लागेल. अगं श्रेयस भाऊजी नाही आहेत या जगात. हिरव्या बांगड्या पण वाढवाव्या लागतील. आणि हे कुंकू ते पण पुसून टाक. अश्विनी, आता तरी मान्य कर अगं, तू सुवासिनी नाहीयेस. काढ हे मंगळसूत्र. थांबा. शिल्पी, डॉक्टर कधी येणार आहेत? येतीलच. मला असं वाटतं की नातेवाईक समजा आले तर त्यांना आपण बबनकडे थांबायला सांगूयात. चालेल ना पांड्या तसं? डॉक्टरांनी वहिनीला झोपेच्या गोळ्यांचा डोस दिला की मग थोड्या वेळाने आपण घेऊन येऊया सगळ्यांना घरी. तोपर्यंत पूजा पण चालू झाली असेल, कोणाला काही कळणारही नाही. अरे नमस्कार. अरे सदानंद काका, कसे आहात? तुम्ही सगळी खाली का? चला सगळे वरती जाऊया. कधी एकदा प्रकाशला भेटू असं झालंय मला. हो काका, बाबांनाही तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. काका, तोपर्यंत तुम्ही बबनकडे थांबाल का? बबनचं घर म्हणजे आपलंच घर असल्यासारखं आहे. पूजा सुरू झाली की मग सांगतो. तोपर्यंत तुम्ही त्याच्याकडे जाऊन जरा फ्रेश व्हा आणि आरामात बसा थोडा वेळ. चालेल ना? हो. चला काका. शिल्पी, ताईला डाऊट तर आला नसेल ना? मला नाही वाटत आला असेल. आणि यायला पण नाही पाहिजे, कारण तिला जर कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. विद्युत, सगळं नीट होईल ना रे? काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. डॉक्टर का नाही आले अजून? तुम्ही फोन करून बघतो. कळतंय, मला कळतंय हे सगळं तुझ्यासाठी किती डिफिकल्ट आहे. तुझी बहीण आहे, सख्खी बहीण आहे, आणि तिच्या बाबतीत हे सगळं तुला बघवतही नसेल. मी तुला ऑनेस्टली सांगते विद्युत,
मला सुद्धा वहिनीच्या बाबतीत असं काही करावं असं अजिबात वाटत नव्हतं, पण आपण जर हे नाही केलं आणि ती जर सेन्सस मध्ये असेल तर ती कुठलेच विधी आपल्याला करू देणार नाही. आणि दादासाठी हे सगळे विधी करणं गरजेचं आहे. म्हणून मला कळतंय शिल्पी, खरं तर मी सुद्धा या ऑप्शनसाठी कधीच तयार नाही झालो असतो, पण वेळच अशी आली आहे की आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. त्यातल्या त्यात वाईट एकाच गोष्टीचं वाटते की ताईला श्रेयसचा शेवटचा विधी सुद्धा करता येणार नाही. खरंय. एनिवे, मी बघतो डॉक्टरांना फोन करून कुठपर्यंत आलेत ते. हो येस. हो, मला असं का वाटतंय सारखं की तुम्ही माझ्या जवळ आहात म्हणून. सर्व पितृभ्यो श्रद्धा आवाज. नमः. गृहान्नः पितरो दत्तः सत्तुवः. आवाज. ओम पितृदेवताये नमः. ओम देवताभ्यः पितृभ्यः सञ्चरणाय नमः. स्वाहाय स्वधाय देव. नमो नमः. ओम शिवनाय नमः. जगतधारिणे धीमहि तन्नो पितरो. हे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम पितृभ्यो नमः. बाबा काय सगळं? वा वहिनी, अगदी योग्य वेळेला जागी झालीस. माफ कर, मी आता घेऊ शकतो. माझ्या मुलाला शेवटचं बघता आलं नाही. त्याचं किती दुःख आहे तुला सांगून नाही कळणार. निदान त्याचे शेवटचे विधी तरी होऊ द्यायचे होते ग. ह्या आहेत जिवंत, ते येणार आहेत सुखरूप. अगं तुला एक खूळ घेऊन जगायचं असेल तर तुझं, पण मला त्याच्यात नको ओढूस. मला तरी पाठवून रडू देऊ नका. माझ्या मुला आशू, आशू माझं ऐक. नको ग असं वेड्यासारखं वागूस. अगं उज्ज्वला ताई जे सांगतायत ते खरंच बरोबर आहे. हे आशू, आशू, उज्ज्वला ताई, अश्विनीला मी आमच्या घरी घेऊन जाते काही दिवस. तिला हा बदल गरजेचा आहे आणि तुम्हालाही थोडा निवांत वेळ मिळेल. प्लीज तिला घेऊन जा तुम्ही. नाही, मी कुठे येणार नाहीये. मी माझ्या घरातनं कुठेही जाणार नाहीये. नाही येणार आहे मी कुठे. नाही जाणार आहे मी कुठे. नाही जाणार आहे मी. आशू, आशू अगं बाळा ऐक ना माझं. नाही, तुम्ही दोघे का ठरवताय? मी इथनं कुठेही जाणार नाहीये. हे येणार आहेत. ताई श्रेयस परत आला ना, मग तू ये ना इथे राहायला. तोपर्यंत आपल्या घरी राहूया ना आपण. नाही, मला नाही जायचंय कुठे. ऐकलं तर कुठेही जायचं नाहीये मला. मला माहित आहे तू येणार.
मी छानशी साडी नेसेन, गजरा घालेन, वाट बघणार आहे मी तुमची. खरंच वाट बघणार. तुझ्या जगात नाहीये. त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे सगळे विधी करतोय. आणि हे सगळे विधी व्हायलाच हवेत. अरे कोणीतरी प्रकाश पाडा तिच्या डोक्यात. सगळीकडे फक्त स्वतःची मनमानी. पण आता मी चालून घेणार नाही. आता तिला माझं ऐकावंच लागेल. डॉक्टर काय बोलले ऐकलंस? श्रेयसचं जाणं अजूनही अश्विनीने ऍक्सेप्ट केलेलं नाही. तिला मानसिक धक्का पोचलाय. आणि अशा अवस्थेत आपण तिला समजून घ्यायचं नाही तर कोण समजून घेईल? तुम्ही घ्या समजून. मला नाही जमणार. माझ्या मुलाचे सगळे विधी निर्विघ्नपणे पार पडायला हवे. आणि तिला हे सहन होत नसेल ना तर सांगा तिच्या आईला तिला माहेरी घेऊन जा म्हणून. हे बाहेर जे काय बोलतायत ना हे काही करायचं नाही. हं? आणि मी कुठेही जाणार नाही. मी इथेच थांबणार आहे. नको जाऊस तू कुठे. मी यांची वाट बघणार आहे. याला आवडते तशी साडी नेसणार आहे, गजरा घालणार आहे. मी येणारच ना. आणि मयू हे बघ, यांनी जर असं काही करायचा प्रयत्न केला आणि मी जर इथे नसले तर तू असं काही होऊ देऊ नको. हा, कारण जिवंत माणसाचे असं कुणी विधी नाही करत. मला वचन दे, तू नाही करू. वचन दे मला. नाही करू देणार. तू नको विचार करूस. हा, त्रास नको करू. नाही ग, बाबा येणार आहेत. आम्हाला आमचे पैसे टायमात यायला हवेत. नाही तर हा फाल्या आहे ना तुम्हाला जिवंत सोडणार नाही. हा, शिल्पी अगं निदान तू तरी सांग ना त्याला काय काळ वेळ आहे ते तरी बघ पडा. हे बघा, तुम्ही प्लीज जा. आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये आहोत. आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला, त्याचं कार्य आहे. तुम्ही प्लीज जा. तुमचे पैसे मिळतील तुम्हाला. प्लीज जा. कुठे ती तुमची सौभाग्यवती अश्विनी श्रेयस वाघमारे? काय ग, लाज नाही वाटत तुला? आमच्याशी डायरेक्ट खोटं बोलतेस. काय सांगितलं होतंस तू? तुझा नवरा जिवंत आहे ना? मग हे सगळं काय आहे? शिल्पी, तू आज जा मयूला घेऊन. जा लवकर जा. हे इथेच थांबायचं? हे म्हाताऱ्या, हा, तुझ्याकडे जे काही आहे ना ते दे आणि आमचा हिशोब चुकता कर. सोड मला. तुझी आरती लाकडं मसनात गेली आहेत, बाकीची पण पाठवून दिला. हात काढा त्याच्या कॉलरवरचा. हात काढ म्हणते ना. घरात जे काही घडलं त्यावरून माझी घरी जायची अजिबात इच्छा होत नाहीये. वहिनी खूप दुखावले गेलेत यार. त्यांना असं बघवत नाहीये. पण मला सुद्धा ताईची खूप काळजी वाटते. कारण इतक्या वर्षामध्ये ताईला इतकं हतबल झालेलं मी कधीच बघितलं नव्हतं. त्या गुंडांचं टेन्शन आहेच. आज जे काही झालं ना त्यावरून मला नाही वाटत की ते आणखी जास्त दिवस थांबतील त्यांच्या पैशासाठी. विद्युत, बस झालं. तू चल माझ्यासोबत आताच्या आता पोलीस स्टेशनला चल. आपण त्या वारंगच्या विरुद्ध तक्रार नोंदवूया. त्या वारंगच्या तर आहे ना, अरे आपण काहीच केलं नाहीये तर आपण काय विनाकारण हे सगळं बघायचं? सांग ना. हे बबन, आपल्याला पोलीस स्टेशनला नाही जाता येणार. का? कारण वारंगने श्रेयसच्या नावावर इलिगल पद्धतीने लोन घेतलंय. आपण जर पोलिसात गेलो ना तर ते आपल्यावरच उलटेल. म्हणजे आपण काहीच करू शकत नाही का विद्युत? काय झालं प्रतीक? माझ्याकडे तुमच्यासाठी अजून एक वाईट बातमी. आता काय झालं? ते केकेने ना वारंगच्या सांगण्यावरून श्रेयस सरांना पैसे दिले होते. आणि आता श्रेयस सर नाही येत म्हटल्यावर तो वारंगच्या मागे लागलाय. वारंग स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी त्याचे गुंड आंबेडकरच्या गावाला पाठवले. आपल्याला ना आंबेडकरला लवकरात लवकर गाठावं लागेल आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागेल. विद्युत, काही करून आपल्याला श्रेयस निर्दोष आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. हे सगळं ठीक आहे बबन, पण सध्या आपल्याला एक गोष्ट करायला हवी. बाबा म्हणतायत ना त्याप्रमाणे इन्शुरन्स क्लेम करूया. त्यातून आलेले पैसे केकेला देऊन मुदत वाढवून घेऊ. कारण फॅमिलीची सेफ्टी जास्त महत्वाची आहे. त्यांना काही होता कामा नये.
दादा मीच आहे दादा तू परत आलायस याचा मला खरंच खूप आनंद होतोय रे. तुझ्या बसचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला आणि तू गेल्याची बातमी आली ना तेव्हा आमच्या सगळ्यांची काय अवस्था झाली होती मी नाही तुला सांगू शकत. मलाही तुम्हाला भेटायचं होतं पण काय उपयोग, इकडे येऊन लटकलोय. बाहेर पडू नाही शकत, कोणाला भेटू नाही शकत. शिल्पी मला सांग, अश्विनी कशी आहे ग? खूप खचलीये ती. तिला मी याच्या आधी कधीच असं बघितलं नव्हतं. आधी तर विश्वासच ठेवायला तयार नव्हती की तू आता या जगात नाहीयेस. त्या इन्शुरन्सच्या पेपर्स वरती पण सही करायला तयार नव्हती ती, अजिबात तयार नव्हती ती. पण मग नंतर ते केकेचे गुंड घरी येऊन त्रास द्यायला लागले म्हणून नाईलाजास्तव तिने. आई बाबा कसे आहेत? आईसारखी रडतीये, देवाला कोसतीये, जेवत नाही अनेक वेळेला, गोळ्या घेत नाही. बाबांना तर काही सुधरतच नाहीये. दोघांची अवस्था साधारण सेमच आहे. हो मयू कशा आहेत? तुझी मुलगी मोठी झालीये दादा आता. बहिणीला सांभाळतीये ती, हा रस्ता दाखवतीये की कशी मी रिस्पॉन्सिबल आहे. आणि पण नाही रे, आतून खूप घाबरलीये ती. आणि कोहूच तर वय आहे काय हे सगळं एक्सपिरियन्स करण्याचं वयच नाही तिचं. बिचारीचं बिथरलीये ती खूप. सगळेच खूप खूप वियर्ड कंडिशन मधनं जात आहेत. शिल्पी मी नाही इकडे नाही थांबू शकत. मला आत्ताच्या आता घरी जायचंय, मला सगळ्यांना भेटायचंय. मला इकडे नाही थांबायचं, समजलं तुला? शिल्पी तुला कळतंय, माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास होतोय. ते गुंड घरी येत आहेत आणि मला काय होऊ नये म्हणून मी इकडे लपून छपून राहावं असं वाटतं तुला? एवढा बेकार आहे तुझा भाऊ? आत्ताच्या आत्ता घरी चल. नाही दादा, असं करून नाही चालणार. तुला थोडा पेशन्स ठेवावा लागेल. दादा हे बघ, योग्य वेळ आली ना की सगळ्यांना आपण खरं काय ते सांगूयात. आपल्याकडे थोडे पैसे येऊ देत. हा, त्या केकेचे पैसे दिले की मग तू घरी यायला मोकळा. हे बघ दादा, तू आल्याचा ना मला आनंद खूप झालाय, पण तू माझी कंडिशन काय विचार कर ना. जेनी ऐक ना, मी चेंज करते आणि मी पण तुझ्या बरोबर पार्लरला येते. एक मिनिट तू पार्लरला चाललीस? कशासाठी? अगं असं काय करते शिल्पी, आपल्या दोघींचंच बोलणं झालं होतं ना. तू म्हणाली होतीस की मी पार्लरला जायला हवं आणि खरंच जायला हवं ग. एवढे पैसे त्या गुंडांना द्यायचे, काही ना काहीतरी मार्ग शोधावाच लागेल ना. हो, मी सांगितलं होतं तुला, पण मला असं वाटतं की तू आता नाही जायला पाहिजेस पार्लर मध्ये. का अगं? पण का म्हणजे सिच्युएशन बघ ना. अगं जेनिफर, तुला माहितीये का काय झालंय घरी? गुंड आले होते, धमक्या देऊन गेले सगळ्यांना. आमच्या डोळ्या देखत मयुरीच्या गळ्यातली चेन खेचून नेली, बाबांची कॉलर धरली. आम्हाला सगळ्यांना जाताना आम्ही पुन्हा येऊ पैसे नाही दिले तर असं सांगून गेले. आणि हे असं सगळं असताना, इतकं रिस्की असताना बहिणीने पार्लरला जाणं बरोबर आहे का मला सांग? बिचारी ती कुहू एवढीशी पोरगी आहे, पण अशी झोपेतनं काल दचकून उठली ग घाबरून. कुहू कधी रात्री दचकून उठली? अगं ती तर माझ्याच बाजूला झोपली होती. नाही सॉरी, काल नाही, आज सकाळीच अशी दचकली, घाबरली ती. मग मी तिला सावरलं तेव्हा शांत झाली ती. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ समजतोय का? हे इतकं सगळं रिस्की असताना नाही जायला पाहिजे. हे सगळं सोड. क्लायंट समोर आले, तुला धमकी दिली तर काय इम्प्रेशन पडेल? अगं ज्या बिझनेस बद्दल आपण बोलतोय ना, तो बिझनेस पूर्ण ठप्प होऊन जाईल. जेनी अगं तू तरी समजून सांग, तुला कळतंय ना हे खूप रिस्की आहे अगं. ऍक्च्युली शी इज राईट अश्विनी, तू घरीच थांब. ओके, आणि सगळ्या अपॉइंटमेंट्स आहेत ना मी हँडल करते, मी करते मॅनेज. ओके, मला जावी दे, मी निघते. हो, यू टू टेक केअर. हा, येस. काय वाटलं तर फोन कर, असं काही रिस्की वाटलं तर. डोंट वरी, मी करते. ठीक आहे. ओके ओके, चल मी येते. काही लागलं तर कळव ग जेनी. हो हो.
मयू ऐक ना बाळा, ती जी फ्रेम आहे ना ती कपाटात नीट ठेवून दे. बाबा आले ना की आपण लावूया आणि ते सांगतील त्याच ठिकाणी लावूया. हो ना? हो. मी जाऊन येऊ. काळजी घे. सावकाश जा, हा. हो. कुठे चाललीयस वहिनी? अगं एक काम आहे ना तिथे चालले. पार्लरला चाललीयस का? अगं पार्लरला जात नाहीये मी. त्या दिवशी प्रेझेंटेशन दिलं होतं ना, त्यांचीच ऑर्डर मिळते की नाही ना म्हणून त्यांना फोन केला होता. तर ते म्हणाले की तुम्ही मीटिंगला या म्हणून चालले मी. ओ अच्छा, ठीक आहे, मी पण येते तुझ्यासोबत. नाही नको अगं, तू नको येऊ. कारण मी त्यांना सांगितलं मी एकटीच येते आणि आता दोघी गेलो तर बरं नाही दिसणार ना. मी करेन मॅनेज. अगं तू काळजी नको करूस. येते मी. येते ग मयू. हा. जसा एखाद्या वस्तूमुळे माणूस आहे हा संकेत मिळू शकतो, तसाच तो गेलाय हा संकेत सुद्धा मिळूच शकतो ना. एक ना अशी काहीतरी वस्तू पाहिजे ज्याच्यामुळे वहिनीला पटेल की तिचा नवरा गेलाय. अश्विनी, अगं तुला शिल्पीने पार्लरला येऊ नको म्हणून सांगितलं होतं ना. हो अगं, ज्या कामासाठी घराच्या बाहेर पडले होते ते डीलच क्रॅक झालं नाही. जेनी अगं आपल्याला ती ऑर्डर नाही मिळणार. हे ऑर्डर मिळाली असती ना तर गुंडांचे पैसे मला देता आले असते. पण आता तेही शक्य नाहीये. पण मला स्वस्त बसून चालणारच नाही ना, काही ना काहीतरी करावं लागेल. ऐक ना जेनी, आपण ना पार्लरमध्ये ना नवीन नवीन पॅकेजेस तयार करूया चांगली. दिवाळी आहे त्याच्यामुळे खूप लोक येतील आणि 7 दिवस अजिबात सुट्टी घ्यायची नाही. मी काम करेन, दिवसभर काम करेन. तू जिनी सॉरी, तुला सुट्टी घ्यायची असेल ना तू सुट्टी घे, पण मला काम करावं लागेल. कारण थोड्या प्रमाणात पैसे जमा झाले तर त्या गुंडांना देता येईल. निदान ते काही दिवस गप्प तरी बसतील ग. मला खरं तर ह्याच गोष्टीचं खूप टेन्शन आलंय. त्यांनी कर्ज घेतलंय खरं, पण ते मला पेड करावं लागेलच ना. अश्विनी ऐक, तू एवढी पॅनिक नको हो, सगळं काही नीट होईल. ओके? जेनी अगं 2 दिवसात किती धूळ जमा झालीये. अगं हो, 2 दिवस पार्लर बंद होतं ना, सो मला क्लिनिंगला वेळच मिळाला नाही. मी आज क्लिनिंग करणार आहे, डोंट वरी. आणि कसं आहे ग, बॅक साईडला मेन रोड आहे ना, सो धूळ येतच राहते. आपण रोज क्लीन करतो ना, सो तू नोटीस नसेल केलं. पार्लर 2 दिवस बंद होतं तर इतकी धूळ जमा झाली. मग यांचं ऑफिस तर 15 दिवस बंद आहे. बाप रे, ऑफिसचा काय अवतार झाला असेल. नाही, मला अगोदर ना त्यांचं ऑफिस क्लीन करायला हवं ग. त्यांना सगळं नीट नेटकं आणि स्वच्छ लागतं. जर ते तिथे आले आणि त्यांना ही सगळी धूळ दिसली, अस्वच्छता दिसली तर केवढे भडकतील माझ्यावर, तुला माहितीये का. नाही, मी आत्ताच्या आत्ता जाऊन क्लीन करते. मला सांग किल्ली कुठे? अरे अश्विनी मॅडम, तुम्ही इकडे कशा? परत पार्लर जॉईन केलात का? तुम्ही पण खूप दिवसांनी आलात ना. हो, मध्ये खूप बिझी होती, वेळच मिळत नव्हता. जेनी आहे, तुम्हाला काही करून घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या. जेनी कशाला? आता तिने जॉईन केलेलं आहे, सो येईल ना तीच. आणि अशा स्पेशल कस्टमर्सना तू स्वतः सर्व्हिस दिलेलं जास्त आवडणार आहे, नाही का? अगदी बरोबर. मला माझ्या पूर्ण सर्व्हिसेस अश्विनी कडूनच हवेत. हो ऑफकोर्स. जा बहिणी, तू जा, मी बघते हे दादाच्या ऑफिसचं काय करायचं ते. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, पण व्यवस्थित स्वच्छ करा. मी करून धुळीची एलर्जी मी करून आल्यावर अजिबात त्रास नको. मी करते. या मॅडम, तुम्हाला काय फेशियल करायचंय का? मी खूप खुश आहे की तुम्ही सगळे सर्व्हिसेस करणार आहात. ऐका ना, फेशियल ना जेनी सुद्धा खूप छान करते. तुम्ही तिच्याकडनं फेशियल करून घ्या. मी फेशियल झालं की तुमच्या आयब्रोज करते. वहिनी, इथेच काय बोलत बसलीस तू? तू जा ना. आणि ऐकलं बरं का मी, हे अर्ध काम तू करशील, अर्ध काम जेनी करेल, असं बरोबर नाहीये. स्पेशल क्लायंट आहेत आपल्या त्या, सो त्यांच्या सगळ्या सर्व्हिसेस तूच करून दे. तुला जर एवढंच टेन्शन वाटत असेल दादाच्या रूमच्या साफसफाईचं तर मी ते बघते. डोंट वरी. शिल्पी अगं म्हटलं ना, जा जा जा, तुम्ही जा. जेनी. हा काय
इकडे ये. काय चाललंय हे सगळं? ती कशी काय गेली दादाच्या ऑफिस मध्ये? अगं मी तिला खूप वेळा सांगितलं, ट्राय पण खूप केली, पण ती ऐकतच नाही. मी काय करू? अगं असं कसं ऐकत नाही? तुला अंदाज आहे का जेनी, ती जर तिथे गेली, तिने काही वस्तू बघितल्या त्याच्या, तर पुन्हा ते तिला ट्रिगर होऊ शकतो आणि त्याचा जास्त त्रास होईल तिला. हे बघ जेनी, हे आत्ता झालं ते ठीक आहे, परत व्हायला नको. ऑल्सो ह्या चाव्या मी माझ्याकडेच ठेवते, काही वाटलं तर फोन कर मला. ओके? ठीक आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. ओके, चल मी आले. शिल्पी, आता किती दिवस लपून राहायचं मी? मला सहन होत नाही, मला सगळ्यांना भेटायचंय. दादा नाही भेटू शकत. मला कळतंय रे, तुला 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 खूप त्रास होतोय. आपल्या माणसांना, आपल्या लोकांना न भेटणं हे किती अवघड असतं याची जाणीव आहे मला दादा. पण आता जर तुला वहिनीने बघितलं असतं ना इथे, तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता दादा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. थोडा पेशन्स ठेव ना दादा. मी ना तुझ्यासाठी थोडस खायला आणलंय. मी तुझे कपडे सुद्धा परत घ्यायला जाणार आहे. सगळी सोय मी व्यवस्थित करते. यू जस्ट डोंट वरी अबाउट दॅट. होय, मला काही प्लीज थोडस खाऊन घे ना. तू बस बरं आधी. यार दादा, आता वहिनीने जर तुला इथे बघितलं असतं ना, तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्याचा अंदाज आहे का तुला? दादा अरे का असं करतोयस? का हट्ट करतोयस? थोडे पेशन्स ठेव ना. एकदा का त्या केकीचे पैसे दिले ना की मग तू घरी यायला मोकळा. मग सगळं छान होईल, अगदी पूर्वीसारखं. दादाला इथे फार काळ लपवता नाही येणार. लवकरात लवकर या सिच्युएशन मधनं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आणि दादाला इथून शिफ्ट करायलाच पाहिजे. भाऊजीचा फोन का नाही लागत आहे? कुठे गेलेत का माहित? घरच्यांच्या जीवाला घोर लागतो. हा ना, तसं काहीच नाही. फोन घेऊन झाला काय होतं? आई का इतकी पॅनिक होतीयस? अगं इथेच कुठेतरी गेले असतील ते. नको एवढी पॅनिक होस, नको एवढं टेन्शन घेऊ, येतील. हा हो अगं शिल्पी, आई ना, पण मी कधी. बाबा आलेच. काय हो बाबा, तुमच्यामुळे सगळे पॅनिक झालेत घरात. काय झालं? एवढी काळजी करायचं कारण काय? काळजी करायचं कारण म्हणजे मला काळजी वाटते. जाताना फोन घेऊन जायला काय झालं होतं? अगं घरी विसरलो फोन मी. पण यापुढे कुठे जायचं झालं ना तर सांगून जायचं आणि एकटं जायचं नाही, बबनला घेऊन जायचं. एवढं भ्यायचं काय कारण आहे? हे बघ, ते गुंड आपला काही जीव घेणार नाहीये, कारण त्यांना पैशाची वसुली करायची आपल्याकडून. ते फक्त धमकावतायत, काहीही करणार नाहीत. हे असले भलते सलते विचार मनातून काढून टाक. तुम्हाला काय जातं म्हणायला भलते सलते विचार करू नकोस म्हणून? त्यांचं देणं देईपर्यंत ना माझ्या जीवाचा घोर काही संपणार नाही. जीवाचा घोर जाणार नाही बाई. आई नका हो इतकी काळजी करू तुम्ही. आता मी सुद्धा पार्लर मध्ये जायला सुरुवात केली आहे की नाही. आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं तर नक्कीच मार्ग निघेल. मी स्वयंपाकाचं बघते. त्या 2-4 हजारांनी काय होणार आहे? इकडे कोटी कोटीचं कर्ज आहे. कोटी म्हणजे किती? गेल्या 7 पिढ्यात आपल्याला माहित नाही कोटी म्हणजे किती, त्याच्यावर शून्य किती येतात ते. कोणाचं ऐकायचं नाही असं ठरवलंच आहे ना. नाही काय करणार त्याला? आई अगं जर आता शांत बोल. मयू आहे मयू, दे दे. काय आणलंस काय? ते घरचं सामान आहे. दे मी ठेव. ते राहू दे. अरे मयू ठेवेल ना. हा ठेव. काका, ती तुमची औषधं पण संपली आहे ना? ती आज रात्री येताना घेऊन येतो मी. अरे एवढी घाई कशाला आहे? जरा 2-4 दिवस चालेल, नंतर आणता येईल. नाही आजच आण. औषधांना उशीर नको ना व्हायला. हा काका, ती चावी कुठे ठेवली श्रेयसच्या कारची? किल्लाळ्याला बघ, तिथेच असेल. तुला कुठे न्यायची असेल तर घेऊन जा. नाही कुठं न्यायची नाहीये कार. ती दिवसभर उन्हात असते ना, म्हटलं सावलीत लावतो. कपडा पण मारतो गाडीवर. बरेच दिवस झाले धूळ आहे ना गाडीवर. हा येतो काका. हा बेटा.